डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यात अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर इथनं हद्दपार होणाऱ्या भारतीयांची दुसरी तुकडी असणार आहे। या महिन्याच्या सुरुवातीला 104 अवैध मायग्रेंट्सची तुकडी अमृतसरला पोहोचली होती। दुसऱ्यांदा सत्तेत आल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली इमिग्रेशन पॉलिसी आणखीनच कडक केली आहे आणि अमेरिकेमध्ये अवैध राहणाऱ्या नागरिकांना सक्तीनं आपापल्या देशामध्ये परत पाठवलं जातंय। याच पार्श्वभूमीवर अवैध भारतीय स्थलांतरितांची दुसरी तुकडी आज येणार आहे। काही दिवसांपूर्वीच 104 अवैध भारतीय स्थलांतरित नागरिकांना भारतात पाठवण्यात आलेलं होतं, तर अवैध स्थलांतरित भारतीयांची दुसरी तुकडी आज रात्री 10 वाजता अमेरिकेतनं अमृतसरला पोहोचणार आहे। अमेरिकेतनं अमृतसरला येणाऱ्या ह्या लष्करी विमानामध्ये 119 भारतीय असतील। रिपोर्टनुसार अमेरिकेतनं हद्दपार होणाऱ्या 119 बेकायदेशीर भारतीय स्थलांतरितांमध्ये सर्वाधिक 67 लोक हे पंजाबमधले आहेत, तर गुजरातचे 8, उत्तर प्रदेशचे 3, गोवा आणि महाराष्ट्र आणि राजस्थानचे प्रत्येकी 2-2 आणि हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरपैकी प्रत्येकी एका व्यक्तीचा समावेश आहे। हे विमान आज रात्री 10च्या सुमारास अमृतसर एअरपोर्टवरती लँड होईल। डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या महिन्यामध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाची शपथ घेतली आणि त्यानंतर इथून हद्दपार होणाऱ्या भारतीयांची ही दुसरी तुकडी असणार आहे। या महिन्याच्या सुरुवातीला 104 अवैध स्थलांतरितांची तुकडी अमृतसरला पोहोचली होती। खरं तर ही काही पहिलीच वेळ नाही आहे। यापूर्वी सुद्धा अमेरिकेनं अवैध स्थलांतरितांना हद्दपार केलंय आणि यावरनं संसदेमध्ये बराच गदारोळ सुद्धा झालाय। अनिवासी भारतीयांना हातकड्या घालून बेड्या ठोकल्याचा आरोप विरोधकांनी केलेला होता आणि यावर सरकारला स्पष्टीकरणही द्यावं लागलंय। ही प्रक्रिया नवीन नाहीये असं परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी स्वतः संसदेत सांगितलेलं होतं। यापूर्वी सुद्धा असंच होत आलेलं आहे। प्रत्येक वर्षांची आकडेवारी सुद्धा त्यांनी दाखवली आहे। अवैध स्थलांतरित भारतीयांवरती पंतप्रधान मोदी नेमकं काय म्हणालेत, तर मोदी म्हणालेत की अमेरिकेमध्ये राहणाऱ्या बेकायदेशीर स्थलांतरितांना देश स्वीकारणार असल्याचं मोदींनी स्पष्टपणे सांगितलेलं होतं। हा फक्त भारताचाच प्रश्न नाहीये, तर ही जागतिक समस्या आहे। जे लोक बेकायदेशीरपणे इतर देशांमध्ये राहतात त्यांना इथे राहण्याचा कायदेशीर अधिकार नाही। अवैधरित्या राहणाऱ्या स्थलांतरितांना स्वीकारण्यासाठी आम्ही तयार असल्याचं त्यांनीच नमूद केलंय। या प्रकरणावरती भगवंत मान यांनी मोदी सरकारवरती आरोप केला। ते म्हणाले की अवैध स्थलांतरित भारतीयांच्या परतण्यावरनं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी केंद्रावरती पंजाबची बदनामी केली असा आरोप केला। पंजाबमध्ये स्थलांतरितांचे विमान उतरवणं चुकीचं आहे असंही त्यांनी म्हटलं।